पाचोरा बस स्टँड परिसरात सक्रिय असलेल्या चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आला असून गुन्हे शाखेने 2 आरोपींना जेरबंद केले आहे। या प्रकरणात 50,000 रुपयांची चोरी उघडकीस आली आहे। दिनांक 24 मार्च 2026 रोजी सुभाष भावसार वय 70 राहणार उप्पलखेडा तालुका सोयगाव यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली 50,000 रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती। या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचून अंकुश राहणार जळगाव व एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे मुख्य आरोपीवर यापूर्वीच जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती। तसेच दोघांवरही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांच्या पथकाने केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। बस स्टँड वरील चोरींच्या मालिकेला आळा बसणार का, नागरिकातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।